नेते फळ संचिताचे तुका मने घालू देवावरी भार वाहुवा संसार देवा पायी पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन हे पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हे त्याच्या रूपाने कथेचा विस्तारू त्याच्या रूपाने कथेचा विस्तारू राजा हे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणा हे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हे पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन बोलो पवन सुत हनुमान की उमापति महादेव की आज गए आनंद की और जय बोलने वालों की भी आता एकदम सायलेंट ठेवायचा जसा मोबाईल सायलेंट राहायचा तसे तुम्ही सायलेंट राहता कोणी कोणासोबत बोलणार नाही हीच थोर भक्ती आवडतो देवा संकल्पानी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू घ्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगने ते फळ संचिताचे माणसाच्या जन्माले आल्याचे अनंतर कशाच्या जन्माले जोराना बोलावाचा कशाच्या माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर याले काय काय गोष्टी शिकवल्या जातात काय काय गोष्टी शिकवल्या जातात पण काय काय गोष्टी शिकवल्या जात नाही देवाचा भजन करा म्हणून आज शिकवल्या जाते देवाचा भजन करा कीर्तनामध्ये जा म्हणून शिकवल्या जाते पण गाडी देवाला शिकवले जाते का जी नाही दारू पिवायला शिकावं लागते का नाही त्याच्यामध्ये आपला मनच आकर्षित होऊन जाते पण देवाची भक्ती करण्याकरिता हा माणसाला शिकवल्या जाते म्हणून आपला अभंग आहे हीच थोर भक्ती आवडतो देवा संकल्पावी माया संसाराची मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे देवाला भक्ती कोणती आवडते अरे देवाला भक्ती कोणती आवडते सिरीजी आवडतात का अबे ह्या सिरीज आवडतात का देवाले नारळ आवडते का मग कायच्यासाठी लावले त्याची हा नाही आवडते पा का आवडते देवाले देव कशाच्या भुकेला आहे नाही म्हणे 1 किलोची मोदक बनवून घेतलं म्हणजे देव आपल्या खिशात नाही का देव आपल्या खिशात आल्याशिवाय राहणार नाही पण देवाला आवडते का हाच नाही आपल्याला माहित देवाला प्रसाद कोणती आवडते तुम्ही काय काय लोक म्हणत असाल मन सपाते मन सपा आहे ते सगळं सपा आहे ते देवाले का आवडते मन आवडते आणि ज्या माणसाचा मन शुद्ध जरी असला त्यांनी ही फुलाची हारही जरी देवाला नाही चढवली तर देव त्याच्यावरती प्रसन्न आहे पण हा एवढा जिलेटिंग लावून वगैरे देवाजवळ सगळे लाइटिंग लावल्या पण आमचा मनच जर वाईट झाला असेल तर तेथे देवाची प्राप्ती होऊ शकत नाही तेरा मन है गंदा करके हो शर्मिंदा मेरा मन है गंदा करके शर्मिंदा बोल भगवान बोल दर्शन देगा कि नहीं अरे बोल भगवान बोल दर्शन होगा कि नहीं
है गंदा, करके शर्मिंदा, मेरा मन है गंदा, करके शर्मिंदा। अरे बोल भगवान बोल, दर्शन देगा कि नहीं, बोल भगवान बोल, दर्शन देगा कि नहीं। तेरा मन है गंदा, का म्हणतात, मेरा मन है गंदा, अरे करके हूँ शर्मिंदा, बोल भगवान बोल, दर्शन देगा की नाही। माणसाच्या का शुद्ध पाहिजे, मन पाहिजे। पण पहा आजच्या काळात मन सुद्धा हा फार कमी होऊन राहिला, शरीर सुद्धा आहे, कितीतरी प्रकारचे या शरीरावर सेंट मारते, पण मनावर सेंट एकही मारत नाही। आणि मनाला जर शुद्ध करून घेण्याचं साधन, तुम्ही बोला नको थोडा वेळ, मनाला जर शुद्ध करून घ्यायचं असेल तर या कलियुगामध्ये एकच आहे सेंटची बॉटल, म्हणजे ते फक्त भगवंताचा भजन। यती गेल्याच्या नंतर तुमची बुद्धी वाईट गोष्टीकडे जाऊन राहिली का, हो किंवा नाही, वाईट गोष्टीकडे जाऊन राहिली का बुद्धी, नाही। कशी आहे, कारण माझ्या शरीरामध्ये वापरलेला आहे कमीज आणि कावय हा पर जे लावणीमध्ये बाई नाचते ते अशी वापरते का जी, का वापरते, तर तुम्हाला ते माहित आहे का वापरते। म्हणून जैसे खावे अन्न तैसे होवे मन, ते जसे दृश्य आपण पाहतो तसाच हा सगळा आपला मन बुद्धी आणि चित्त हा चांगला होतो। म्हणून संत महात्मे सांगतात, जर गणपतीची आपण स्थापना केला आणि त्याचे जर पूजन करत असला तर सगळ्यात अगोदर कोणाला पकडा, कोणाला, मनाला, बायकोले नाही, मन। ज्या माणसाच्या मन कंट्रोल मध्ये आला त्याने गणपतीची पूजा सहज केली असा मान्य करतो मी। पण का सांगू, आता ह्या 9 दिवस तरी 10 दिवस तरी दारू सोडीन म्हणता दादा, पण माझी काही दारू सुटे नाही, मनच नाही माने म्हणते। कोण नाही माने, मन नाही माने। अबे मन नाही माने नाही रे, तू नाही मानत। म्हणून जर गणपतीची स्थापना केली, हा सगळा जिलेटिंग वगैरे सगळा लावल्या, पण आपला मनच शुद्ध नाही झाला, मनच नाही मानला, तरी 4000ची जरी मूर्ती असेल तर तिला काही व्हॅल्यू राहणार नाही। तर हा 3.5 हाताचा शरीर आणि इथेही गणपती आहे, आणि तो गणपती म्हणजे कोण, आदि मन धरा हाती, आदि मन धरा हाती, म्हणा हे आदि मन धरा हाती, आदि मन धरा हाती, हे तोची गणराज गणराज गणपती, तोच गणराज गणराज गणपती। हे तोच गणराज गणराज गणपती, तोच गणराज गणराज गणपती।